मित्रांनो, पूर्ण दिवसभर हिंदी चॅनल्स पहा. त्या हिंदी चॅनल्स मध्ये जी न्यूज दाखवली जाते जास्तीत जास्त उत्तर भारतातील न्यूज दाखवली जाते. उत्तर भारत म्हणजे जास्तीत जास्त उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, राजस्थान, गुजरात आणि जवळपास मध्य भारत म्हणजे महाराष्ट्र पर्यंत इथं न्यूज पोहोचली जाते. पण ही जी न्यूज आहे हे दक्षिण भारतापर्यंत पोहोचत नाही किंवा दक्षिण भारतापर्यंतची न्यूज या हिंदी चॅनल्स मध्ये दाखवत नाहीत. असं का? हे तुम्हाला कधी प्रश्न पडलाय? जर पडला असेल तर ह्या व्हिडिओमध्ये याचं विश्लेषण करण्यात येणार आहे, ते शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, काय होतंय ते दक्षिण भारत हा एक असा भाग आहे जिथे हिंदी भाषा जास्तीत जास्त चालत नाही. तर जेवढे काही राज्य आहेत, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, हे जेवढे काही राज्य आहेत या सगळ्या राज्यात त्यांची प्रादेशिक भाषा चालतात. हिंदी भाषा अजिबात कोणीही जास्त बोलत नाही. जे दक्षिण भारतात फिरायला गेलेले आहेत त्या सगळ्यांना अनुभव आला असेल, जर तुम्ही हिंदी तिथे वापरलात तर ते तुम्हाला व्यवस्थित रिस्पॉन्स सुद्धा देत नाहीत. न्यूज चॅनल चालते टीआरपीच्या जोरावर. एक बिझनेसचा भाग म्हणून न्यूज चॅनल्स हे टीआरपी वर चालते. टीआरपी म्हणजे जास्तीत जास्त व्ह्युअर्स व्हायला पाहिजे. मग ही व्ह्युअर्स दक्षिण भारताकडून येत नाही. म्हणजे जेवढे काही दक्षिण भारताचे न्यूज आहेत ते न्यूज हिंदी भाषिक चॅनलमध्ये दाखवत नाहीत. जर समजा दक्षिण भारतातील न्यूज हिंदी भाषिक चॅनलमध्ये दाखवली तर ही चॅनल बघणारे असतात यूपी, बिहार, राजस्थान लोक जास्त न्यूज पाहतात, कारण ते हिंदी बोलतात, हिंदी भाषिक आहेत. या भाषेच्या अवघडामुळे ही जी न्यूज चॅनलची जी काही जास्तीत जास्त व्ह्युअर्स आहेत हे फक्त उत्तर भारतातील भेटतात, दक्षिण भारतातील भेटत नाही. मग उत्तर भारतात हिंदी बघणारे लोक जर समजा दक्षिण भारतातील न्यूज आल्यानंतर त्यांना इंटरेस्ट येत नाही, म्हणून ते चॅनल्स बदलतात. यामुळे त्यांची व्ह्युअर्स संख्या होण्याची व्ह्युअरची संख्या कमी होण्याची शक्यता सुद्धा असते. जर समजा त्यांना न्यूज घ्यायचंच असेल तर दक्षिण भारत जाऊन ग्राउंड रिपोर्टवर तिथलं प्रादेशिक समस्या काय आहे, ग्राउंड रिपोर्टवर माहिती मिळवण्यासाठी हिंदी भाषिक लोकांना तिथं पूर्णपणे सपोर्ट केली जात नाही. कारण हिंदी भाषिक न्यूज चॅनलमध्ये असलेल्या लोकांना जास्तीत जास्त साऊथ इंडियन म्हणजे दक्षिण भारतीय भाषा येत नाही, जसे की तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम ही भाषा येत नाहीत. मग यामुळे तिथला रिपोर्ट इथपर्यंत पोहोचत नाही. दुसरी एक गोष्ट, समजा एखादा दक्षिण भारतातील एक मोठी पूर आली किंवा मोठी घटना, एखादा राजकीय आपत्ती किंवा नैसर्गिक आपत्ती आली, तेव्हा मात्र ही न्यूज चॅनल्स दाखवली जाते. रोजमर्राचे जेवढे काही दक्षिण भारतात घडतात की राजकीय वळणावर काही निर्णय घेतात, ही निर्णय तिथपर्यंत पोहोचत नाही, कारण इथली न्यूज दक्षिण भारतात न्यूज उत्तर भारतासारखं दाखवत नाहीत. म्हणजे ही जी हिंदी न्यूज चॅनल्स आहेत ह्या हिंदी न्यूज चॅनल्स आता राष्ट्रीय चॅनल्स किंवा नॅशनल चॅनल्स झालेले नाही आहेत. मग आपण त्यांना उत्तर भारतीय चॅनल्स असंही म्हणता येईल.